शुभं करोति। संपलं सगळं. श्रेया काय केलं से? कन्यादान करणारा तुझं आणि तू हे काका, हे काका, काका, अरे तसं काही झालेलं नाहीये काका. ती आपली श्रेया नव्हती. अरे ती दुसरीच कोणीतरी होती काका. तसं काही नाही झालेलं. हो, विनीतच बोलतोय. तू पुन्हा फोन केलास? अगं सांगितलं ना मी मित्राकडे. 2 दिवस कोणी नाहीये त्याच्याकडे, त्याच्यामुळे मी त्याच्याकडेच राहणार आहे. तो नाहीये म्हणजे झोपलाय आता. आई, नॉर्मली माणसं झोपतात या वेळेला. नाही, आम्ही दोघंच आहोत, बाकी कोणी नाहीये. नाही तुला नाही आई, ते डास आहे तिथे जरा. बरं मी आता ठेवू का फोन? हा ठेवतो प्लीज. ओके, गुड नाईट. काय रे, मी डास आहे? हो, आणि मी डास खाणारं मशीन आहे. खाऊ. मला असं वाटतं की आपल्याला फक्त श्रेयाने फसवलेलं नाहीये. विनीत आणि श्रेयाचं प्रकरण किमयालाही माहिती होतं ना? हो, थोडीफार कल्पना होती तिला, पण तरीही तिने आपल्या सगळ्यांपासून ते लपवलं. हे चुकलं नाही का तिचं? आता पुरे ना हा विषय. सकाळ पुन्हा त्याच विषयाने नको. का पुरे? पुरे. विवेक काकांची भांडण झालं तेव्हा बाबा म्हणाले होते, अर्थाचा अनर्थ झाला की सगळेच संदर्भ बदलतात. बास झालं आता. निदान किमयासमोर तरी. गिरीश दादा, पाठीमागे बोलण्याचा स्वभाव नाही माझा. जे वाटतंय तेच बोलते. किमयाच्या जागी जर मी असते आणि मला सगळं माहीत असूनही मी लपवलं असतं, तरीही तुम्ही सगळे असेच रिॲक्ट झाला असतात. आपल्या घरात व्यक्तीनुसार निकष बदलतात हे खरंय. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे, मान्य आहे मला. आणि त्याचा त्रास घरातल्या सगळ्यांनाच सहन करावा लागतोय. खरंच सॉरी. अगं किमया, नाही ना रे अजून. हो, फिरतोय नुसते आम्ही. हा कळवतो. एक मिनिट काका, बस तू, बस शांत. मी चहा आणतो. हा हो, पण मला सांग तू. नाही ना, समोर तरी होते, त्याला फोडून काढणार आहे मी त्याला. तो कटिंग आहे. हा, तुला समजलं तर सांग मला काय. हा चल. हा चल ना. हा विवेक काका, चहा आपली जरा बरं वाटत. अरे हा चहा आहे का उसाचा रस आहे? मूर्ख आहेस काय? सॉरी यार. जाऊ दे ना शशांक, सोड ना. सोड ना काय.